मसाल्याच्या डब्यामध्ये भगिनींच्या डझनभर दवा आहे, हळद आहे, मिरा आहे, जिरं आहे. ज्यांच्या प्लेटलेट हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे त्यांनी रोज 1 ग्रॅम जिरं विड्याच्या पानात चावून खाल्लं. 7 दिवसात प्लेटलेट पूर्वपदावर येऊन हिमोग्लोबिन 15पर्यंत जातं, रुपया लागत नाही. एवढी औषधं मसाल्याच्या डब्यात आहे. आणि त्या मसाल्याच्या डब्याकडे आमच्या साऱ्या माता भगिनींनी जर त्याचा अभ्यास केला, तुम्हाला आयुष्यात डॉक्टरकडे जाण्याची जरूर नाही. इतकं सोपं आहे, ते जाणून घ्या. आपला घरचा आयुर्वेद ग्रंथ त्याचा साधक आहे. म्हणून आपल्याला निवेदन आहे की स्वयंपाक करताना त्या मसाल्याच्या डब्यात असणाऱ्या पदार्थांचा आपण अभ्यासक बनावं, त्याचं प्रमाण माहीत असावं. बऱ्याच जणांना चरबी वाढते फास्ट फूड खाऊन, ती कमी करण्याचं काम दालचिनी मध करतो. चांगली दालचिनी मधामध्ये साणेवर घासून रोज 4 वेळेस 4 चमचे जर प्राशन केले आणि पिण्याच्या पाण्यात गरम पाणी स्वीकारलं, जेवढं शरीराला वजन लागतं तेवढंच राहतं, अनावश्यक चरबी नष्ट होते. हे फार सोपी बाब आहे. म्हणून या बाबी आपण करून बघा. 3 ते 4 आठवड्यात त्याचा अनुभव येतो. इथे दर रविवार गुरुवारला कमीत कमी 100 रुग्ण तरी कॅन्सरचे येतात बघा. बिना केमो, बिना सर्जरी, अत्यंत सोप्या पद्धतीत हा दवा उपलब्ध आहे. बिना वेदना, बिना केमो, बिना सर्जरी असणारा हा दवा कॅन्सरला कायमचा घालवण्याचं काम करतो. तो सप्तरंगी काढा आहे, सप्तरंगी मूळ आहे. ज्यांना ब्लड कॅन्सर आहे त्यांच्यासाठी रानभेंडी आहे, घशाच्या कॅन्सरसाठी रानभेंडी आहे, ज्यांच्या पोटात कॅन्सरच्या तथा अन्य गाठी आहेत त्याच्यासाठी वेखंड आहे.